सर स्त्रियांचं तर ते पुस्तक आशा आणि विचार नियम यांचा आधार आशा आणि विश्वास. आणि त्याचबरोबर आणखी एक बुक जे आहे तर ते बुक जे एन रघुरामन यांचं बुक आहे जिद्द असा विचार अशी. तर असे 2 पुस्तकांविषयी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर एक 10 ते 15 मिनिटं छान ताट बसा, सगळेजण हाताची घडी घाला आणि शांतपणे ऐका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये तुम्हाला जे सांगितलेले आहेत तर अगदी छोट्या छोट्या लहान लहान गोष्टीच्या रूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर विचार करण्याचे जे नियम आहेत तर त्यामध्ये तुम्हाला या पुस्तकामध्ये 11 नियम सांगितलेले आहेत आणि प्रत्येक नियमामध्ये तुम्हाला लहान लहान गोष्टीमधून तुम्हाला त्या ठिकाणी त्याची माहिती सांगितलेली आहे. तर पहिली जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आजचं वास्तव. तर आजचं वास्तव जे नियम आहेत आपले विचारांचे तर पहिला नियम म्हणजे की आपण वास्तवाचं सगळ्यात अगोदर वास्तव किंवा आजचा विचार केला पाहिजे की उद्या काय करायचे किंवा काल काय जे घडून गेले म्हणजे त्या गोष्टीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज आपण काय करणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे त्यामधली की आजचं वास्तव आणि त्या गोष्टीचं नाव आहे 5वा अद्भुत दिवा. या छोट्याशा लहान अशा गोष्टीमधून तुम्हाला तुमचं स्वतःचं किंवा आशेचं महत्त्व या गोष्टीमधून पटवून दिलेलं आहे. तर बघा, एक मोठं असं घर असतं आणि त्या ठिकाणी 5 दिवे लावलेले असतात आणि तेवढ्यातच त्या दिव्यांना वाटतं की बाबा आपल्याकडे तर काही कोणाचं लक्ष जात नाही, आपण खूप सारा प्रकाश देतो, सगळं करतो दुसऱ्यांसाठी, पण आपल्याकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष असतं. तर तेवढ्यातच मग पहिला दिवा म्हणतो की मी सगळ्यांना दिवसभर स्वतःला जाळून घेतो आणि चांगला प्रकाश देतो, पण कोणीच माझी कदर करत नाही आणि मी जर विझून गेलो तरी म्हणजे माझ्या असण्यानं किंवा नसण्यानं कोणालाच काही फरक पडणार नाही. तर मी काय करतो की विझून जातो आणि मग तरी निदान कमीत कमी या लोकांना माझं महत्त्व समजेल. आणि तो पहिला दिवा जो की उत्साहाचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा किंवा कुठलीही गोष्ट करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्यामध्ये उत्साह असला पाहिजे आणि तो जो उत्साहाचा दिवा होता त्या घरातला तो शांत झालेला आहे. मग आता राहिले बाकीचे 4 दिवे. मग तो उत्साहाचा दिवा विझला तर आपण पण म्हणतो की नाही बाबा त्यानं मला 1 मारली ना तर मी 2 मारणार आहे त्याला, म्हणजे माझा बदला घेणार. मग त्या 5 दिव्यापैकी जो दुसरा दिवा होता तर त्यानं सुद्धा काय केलेलं आहे की विचार केलाय बाबा हा तर विझलाय, मग माझ्या विझण्यानं आता काही फरक पडणार आहे घरातल्या लोकांना. आणि मी काय करतो की मी सुद्धा विझून जातो आणि मग बघूया नंतर काय होईल ते होईल. म्हणजे माझं एकट्याचंच काम नाही ना की प्रकाश द्यायचा, आम्ही 5 जण आहोत तर 5 जणांनी सुद्धा दिलंच पाहिजे. आणि तेवढ्यातच पहिल्याचं पाहून दुसरा दिवा सुद्धा त्या ठिकाणी काय झालं शांत झालेला आहे आणि तो दिवा होता शांतीचं प्रतीक असलेला. म्हणजे उत्साह गेला आणि आपल्या मधला उत्साह जर गेला तर शांती सुद्धा त्या ठिकाणी संपत जाते किंवा हळूहळू कमी होत जाते, नष्ट होते. तसं शांती सुद्धा संपलेली आहे. आता ह्या दोघांना बघितलं की आता मधला दिवा म्हणजे ह्या दोघांपेक्षा थोडासा लहान असतो, बुद्धीला कमी, विचारालाही कमी. आणि त्याला वाटलं की आपले दोघं भाऊ विजलेत मग आपल्याला विजायला सुद्धा काय हरकत आहे. तर उत्साह गेली आणि शांती सुद्धा संपली, दोघंही गेले. तर त्यानंतर जी आपल्यामध्ये हिंमत असते, उत्साह नव्हता म्हणजे अभ्यास काही करायचा असेल आपल्याला उत्साह लागतो आणि शांती सुद्धा आपल्या आजूबाजूला असणं गरजेचे असते. तर उत्साह आणि शांती दोघंही गेले. त्यानंतर हिमतीनं सुद्धा म्हणजे तो जो हिमतीचा तिसरा दिवा होता त्यानं सुद्धा त्या घराची साथ सोडली. आता 3 जण तर गेले, उत्साह गेले, शांती गेली आणि हिंमत सुद्धा गेली. तर त्यानंतर जो समृद्धीचा दिवा होता म्हणजे आपण मेहनत केली, आपण यशस्वी झालो तरच आपल्या आयुष्यामध्ये श्रीमंती येते किंवा चांगले दिवस येतात, आपण समृद्ध होतो. मग ते ज्ञानानं असेल किंवा पैशानं असेल, कुठल्याही गोष्टीनं. मग शांती, उत्साह आणि हिंमत तिघांनीही साथ सोडल्याच्या नंतर जो चौथा दिवा होता समृद्धीचा तर तो सुद्धा आता काय म्हणतो की मी सुद्धा आता या सगळ्यांना सोडून जाणार आणि तो सुद्धा हवेनं शांत झालेला आहे. चौघही गेले. आता त्यानंतर राहिला एकच 5वा दिवा. जसं आपल्या 5 बोटामध्ये करंगळी सगळ्यात लहान असते. आता तुम्हाला गोष्ट सुद्धा माहिती आहे बघा की नाही, अंगठी कोणाला घालायची तर त्या गोष्टीप्रमाणेच बघा सगळ्यात लहान दिवा जो होता आशेचा. तर त्याने विचार केला बाबा ह्या चौघांनी थोडासा वाईट विचार केलाय. वाईट म्हणण्यापेक्षा की बाबा त्यानं केलं तर आपण त्याला चांगलं सांगायला पाहिजे असतं, बाबा असं वागू नको. तर मी जरी सगळ्यात लहान असलो तरी मला थोडंसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे किंवा ह्याच्या घराला टिकून ठेवायचंय मला, तर मला ह्यांच्यापेक्षा थोडासा वेगळा विचार करायला हवा. आणि त्यानंतर तो जो आशेचा दिवा होता
तर त्याला तेवत ठेवण्यासाठी एक प्रतीक तुम्हाला या ठिकाणी घरातल्या लहान मुलाचं दिलेलं आहे की तेवढ्यातच दरवाजाचं कोणीतरी काढतो आणि ती खिडकी जी असते जिथून हवा आलेली असते आणि चार दिवे विझलेले असतात. मग विश्वास नावाचा मुलगा त्या ठिकाणी येतो आणि तो काय करतो की अरे म्हणजे चार दिवे शांत झालेत असा विचार न करता तो काय म्हणतो की एकतरी दिवा तेवत आहे आणि मी काय करू शकतो या एकाच दिव्यावरून बाकीच्या चार दिव्यांना सुद्धा प्रकाशित करू शकतो आणि तो तसंच करतो. आणि त्यानंतर मग तो जो आशेचा 5वा दिवा आहे तर तो आपल्या मनामध्ये सुद्धा नेहमी तेवत ठेवा की तो आशेच्याच एका दिव्यामुळं त्या विश्वास नावाच्या मुलाला म्हणजे आशेला तुमच्या विश्वासाची जोड द्या. तो जो मुलगा जो आहे तर तो तुमच्या मनातलं विश्वासाचं प्रतीक आहे. तर तुमच्या मनामध्ये आशा नेहमी तेवत ठेवा आणि आशाबरोबरच स्वतःवरती ठाम विश्वास ठेवा की मी हे करू शकतो किंवा मी हे करणारच आहे. आणि त्या आशेच्या आणि विश्वासाच्या जोरावरती त्या मुलांनी काय केलं की ते बाकीचे जे 4 दिवे होते उत्साह, शांती, समृद्धी, हिंमत तर ह्या चौघांनाही स्वतःमध्ये परत आणलं आणि तो काय झालं की आयुष्यामध्ये यशस्वी झाला. म्हणजे तुम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर या 5ही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर चांगली जी मोठी व्यक्ती आहेत तर नेहमी त्यांचे चरित्र वाचत चला किंवा लहान लहान पुस्तक वाचा. आता तुम्हाला जे मी पुस्तक सांगितले अगदी छोटंच आहे बघा, 31 ते 40 पेजेस असेल या पुस्तकामध्ये, पण तुमच्या आयुष्यभर तुम्हाला ती शिदोरी पुरेल एवढं असं त्यामध्ये छान सांगितलेलं आहे. अगदी पहिलीच्या मुलापासून जरी हे पुस्तक वाचायला सुरू केलं तरी तुम्हाला काही वाटणार नाही आणि भाषा सुद्धा सोपी आहे. म्हणजे पक्षाप्रमाणे राईट बंधूंनी काय विचार केला की बाबा जसे पक्षी आकाशात उडतात तसं आपण सुद्धा उडायला शिकलं पाहिजे किंवा उडू शकतो का. आणि त्याच त्यांच्या आशेच्या आणि विश्वासाच्या जोरावरती त्यांनी काय केले की विमानाचा शोध लावलेला आहे. आणि त्याच नंतर म्हणजे स्वतः अंध होते लुईस ब्रेल. छान अशी उदाहरण या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला. तर लुईस ब्रेल यांनी सुद्धा की बाबा मी अंध आहे, माझ्यामध्ये शिकण्याची जिद्द आहे, आशा आहे, मला विश्वास आहे की मी काहीतरी करू शकतो. आणि त्याच बळावरती लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. आणि ज्या मुलांना दिसत नाही किंवा बाबा की त्यांना आपण असं ज्ञान देऊ शकत नाही तर मग त्यांनी त्या लिपीद्वारे ज्ञान घेऊ शकतात. तर असं वेगवेगळे किंवा आता मोठमोठे शास्त्रज्ञ बघा शोध लावतात. तर कशाच्या जोरावरती आशेच्या की बाबा आज नाही तर उद्या 4 दिवसांनी 8 दिवसांनी 4, 10, 5 प्रयोग आपले काय होतील अयशस्वी ठरतील, पण शेवटी केव्हा ना केव्हा आपल्याला यश येईल. आणि त्याच्यासाठी त्यांना आशा आणि विश्वास हे बळ देत असतात, साहस देत असतात. तर त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आहे तर आता म्हणजे 11 नियम तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामधला दुसरा आहे की आशा आणि विश्वास एकाच नाण्याचे 2 पैलू आहेत. म्हणजे आशा आणि विश्वास आहे ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात, पण ते जे विचार आपण करतो तर ते चांगले आहेत की वाईट आहेत. म्हणजे आपल्या मनातले जे विचार आहेत चांगले विचार जर आणि तर आपण मनुष्याने जर आपण सकारात्मक विचार केला तर त्याला आपण विश्वासवाणी म्हणतो की माझा स्वतःवरती विश्वास आहे आणि मी ही गोष्ट करून दाखवणारच आहे. तर विश्वासवाणी असं आपल्या म्हणजे की जे 2 विचार करतो आपण चांगल्याने वाईट तर चांगल्याला तुम्ही विश्वासवाणी म्हणा आणि जे वाईट विचार करतात ते घातक आहेत. मग आपल्या आयुष्यामध्ये अशा जे विश्वास आहे तर त्यामधील आपल्याला विश्वासवाणी आपल्यासोबत ठेवायची की घातकवाणी हे ठेवायचे. आपल्या आजूबाजूला सुद्धा बघा 2 विचार प्रवृत्तीचे लोक असतात, एक चांगलं सांगणारे आणि एक वाईट सांगणारे. बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही की नेमकं काय करायचं. काही जण अयशस्वी झालेले असतात, ते म्हणतात नको बाबा मी हे केलं पण मला त्यामध्ये काहीही भेटलं नाही. आणि काही लोक असतात की बाबा हा ठीक आहे तू करू शकतो, निदान प्रयत्न तर करू शकशील, नंतर जे काही साध्य होईल ते पुढे बघितलं जाईल. तर नेहमी तुमच्या आजूबाजूला विश्वासवाणीनं बोलणाऱ्या लोकांवरती तुम्ही काय करा, त्यांची सोबत करा किंवा त्यांचं नेहमी ऐकत चला. तर आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींवर आपण सगळ्यात अगोदर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की म्हणजे मला नेमकं काय करायचं आहे किंवा मला नेमकं काय पाहिजे आहे. तर संत तुकारामांचं या ठिकाणी तुम्हाला छोटंसं उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा खूप मोठा 1-2-3 वर्षांचा दुष्काळ पडलेला होता तेव्हा त्यांच्या घरातील अगदी बऱ्याच व्यक्तींचा मृत्यू सुद्धा झाला किंवा त्यांनी जे काम करत होते तर ते सगळं त्यांचं काय झालेलं आहे त्या ठिकाणी किंवा धान्याच्यासाठी संत तुकारामांनी सगळ्या लोकांमध्ये वाटून टाकलेलं आहे. आणि आता आपण नेमकं जगायचं कसं तर विश्वासाच्या बळावरती की त्यांचा जो देवावरती विश्वास होता की बाबा तो नक्कीच आमच्यासाठी काहीतरी करणार आहे. आणि तेव्हा लोक अज्ञानरूपी अंधारातून विश्वास
विश्वासानेच करतात आणि छोटासा किरण देखील सूर्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला तो एक म्हणजे सहाय्यक ठरू शकतो किंवा पुरेसा असतो. तर त्याच्यामुळंच त्यांनी तुकाराम गाथा यासारखे मोठमोठे त्यांनी काय केले की पुस्तक लिहिलेले आहेत. त्यानंतर जो तिसरा नियम आहे तर तो आहे असली भोजन म्हणजेच काय. आपण सगळेजण जेवण करतो बरोबर आहे. जेवढे सजीव आहेत सृष्टीमध्ये तर त्या प्रत्येकाला जगण्यासाठी काही ना काही खाण्याची आवश्यकता असते. पण आपल्या मनाला सुद्धा अन्नाची गरज असते आणि ते अन्न म्हणजे आपलं ज्ञान असतं. तर या गोष्टी तुम्हाला सुद्धा म्हणजे आपलं मनाचं अन्न किंवा विचार आपल्याला नेमके कशा प्रकारे आपल्याला जगू शकतात. तर त्यासाठी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. एक व्यक्ती असतो म्हणजे आयुष्यामध्ये खूप सारी संकटे त्याला आलेली असतात आणि तो काय करतो की म्हणजे त्या त्रासाला किंवा त्या संकटांना कंटाळून म्हणजे हारून तो काय करतो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो काय करतो रेल्वे ट्रॅकवरती जाऊन झोपतो. बरेच आले गेलेले लोक व्यक्ती त्यांना काय करतात त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात पण तो काही उठायला तयार नसतो. मग एक त्यातला जो थोडासा बुद्धिमान व्यक्ती असतो तो काय म्हणतो अरे ठीक आहे तू मरण्यासाठी इथं आलायस ना काही हरकत नाही पण तुझ्या शेजारी जो डब्बा आहे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ठेवलेला तर तो कशासाठी आहे. मग न राहून तो आत्महत्या करायला जो गेलेला व्यक्ती असतो तर तो काय म्हणतो की बाबा मी आता इथं मरायला आलोय खरे पण रेल्वेला जर यायला उशीर झाला 2 तास 3 तास तर मी काय उपाशी मरू का. म्हणजे त्याला कुठं ना कुठं तरी जगण्याची आशा होती. म्हणजे त्याचा जो डब्बा बाजूला ठेवलेला होता मला मरायचे पण उपाशी मरायचं नाही. म्हणजे कुठेतरी मग ते प्रश्न विचारलेल्या व्यक्तीला त्याच्यामध्ये आशा दिसली आणि तो म्हणला की ठीक आहे बाबा की आता सध्या तुझ्या शरीराला तू जसं सांगितलंस की मला जेवणाची गरज आहे मी उपाशी मरू शकत नाही तसं आता सध्या तुला सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या विचारांना कशाची गरज आहे की चांगला एखादं कुठल्या तरी व्यक्तीनं तुला चांगले विचार सांगितले पाहिजेत. आता तुझ्यावरती घातकवाणी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हवी झालेली आहे आणि चांगली जे आहेत विश्वासवाणी तुला देणारा कुठल्या तरी व्यक्तीनं तुला सोबत द्यायला हवी आहे आणि त्या आशेच्या बळावरच तू काय करू शकतोस की जिवंत राहू शकतोस. तर जीवन मृत्यूच्या मध्ये आशेचा अंकुर असतो आणि एखाद्याची जगण्याची आशा नष्ट होताच त्याची मृत्यूच्या दिशेनं वाटचाल सुरू होते. मग तो कितीही दष्टपुष्ट असला तरी सुद्धा मात्र जोवर आशा जागृत असते तोवर मृत्यूशय्येवर असलेला व्यक्ती सुद्धा पुन्हा जिवंत राहण्याचं किंवा जीवनाच्या दिशेनं वाटचाल करण्याचा नेहमीच तो काय करत असतो प्रयत्न करत असतो. तर आपल्या स्वतःमधला आशेचा जो किरण आहे किंवा विश्वास जो आहे तर तो कधीही नष्ट होऊ देऊ नका किंवा कमी होऊ देऊ नका. चौथा जो नियम आहे विचारांचा तर तो आहे आशावादी का राहावं. आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आशा आपल्याकडे असली पाहिजे. तर आशावादी का राहायचं की कालची गोष्ट आज होऊन आलं की बाबा काल जे निघून गेले ते आता आपण परत त्याला तसंच रिपीट करू शकत नाही किंवा कालचा गेलेला दिवस आहे मला खूप काही करायचं होतं पण राहून गेलं. कालचा दिवस आपण आज आणू शकत नाही पण कालचे जे आपले राहून गेलेले प्रयत्न आहेत ते आपण आज करू शकतो किंवा उद्या करू शकतो. तर कालची स्वप्न आजच्या आशा असतात तर आजची आशा ही उद्याचं आपलं वास्तव होऊ शकते. म्हणजे काल अभ्यास करायचा राहून गेला ठीक आहे राहू द्या पण आज करा. आज प्रयत्न केला उद्या केला तर परवा तुम्हाला यश नक्कीच भेटेल. म्हणजे घटना आणि विकास यांचं जे नातं आहे तर कालचं जे ठीक आहे जाऊ द्या पण तुम्ही आज प्रयत्न करा उद्या करा तुम्हाला परवा यश नक्कीच भेटेल. आशावादी राहा. म्हणजे जे झालंय त्याचा विचार करू नका. पुढं जे काय करायचंय चांगल्या गोष्टी तर त्याच्यावरती तुम्ही काय करा की आणि याच्यासाठी एक छान उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला थॉमस अल्वा एडिसनचं. अगदी 100 प्रयोग केलं म्हणजे 100 प्रयोगानंतर त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला होता आपल्याला माहिती. आणि असेच प्रयोग करत असताना एक वेळेस त्यांच्या प्रयोगशाळेला आग लागली. आपल्यासारखी साधी व्यक्ती असते तर बाबा हळहळ करत बसले असते किंवा मी जे सामान जमवलेलं आहे किंवा म्हणजे मला जे प्रयोग करायचे त्याच्यासाठी मला यशस्वी होण्यासाठी जे सगळ्या वस्तू लागणार आहे ते सगळे त्यामध्ये नष्ट झालेत आता मी काय करू. पण तसं नव्हतं. तर थॉमस अल्वा एडिसननं त्यांच्या बाजूला जो लहान मुलगा त्यांचा थांबलेला होता त्यानं काय म्हणलं की जा बाळा आपल्या प्रयोगशाळेला आग लागली तर तुझ्या आईला बोलावून आण की आज जी आग लागलेली आहे तर ती आग तुझी आई आयुष्यात परत कधीही बघू शकणार नाही. कारण मी जो कचरा जमा केलेला होता आजपर्यंत ज्या वस्तू कदाचित मला प्रयोग
करायचा जो होता त्यापासून कदाचित त्यांचा वापर आता कमी झालेला असेल, तो कचऱ्याला ते आग लागलेली आहे ती बघण्यासाठी तुझ्या आईला बोलव. पण त्यांनी म्हणले नाहीत की माझ्या प्रयत्नांचे जे वस्तू आहेत त्यांच्यात त्यांना आग लागलेली आहे आणि हा कचरा जळाल्याच्या नंतर मी आणखीन काहीतरी नवीन शोधून नवीन गोष्टी जमा करून त्या ठिकाणी मी नवीन प्रयोग करेल आणि त्यामध्ये यशस्वी होईल. म्हणजे ते गेले त्याचा विचार न करता पुढे आपल्याला चांगलं काहीतरी त्यामधून भेटणार आहे याचा नक्कीच तुम्ही विचार करा. म्हणजे अगदी सजीवामध्ये लहान लहान जे किडे असतात क्षुद्र, ते सुद्धा आपला प्रयत्न हे करत नाहीत बघा, सोडत नाहीत. तर मग आपण काय करायचं, तर त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की एका तळ्याच्या काठी बेडूक खेळत असतात काही, आणि त्यातला एक लहानसा जो छोटासा बेडूक असतो तो काय करतो की त्या तळ्याच्या काठी थोडंसं पुढं जातो आणि तिथे एक छोटा खड्डा असतो रिकामा, तर त्या खड्ड्यामध्ये पडतो. आता त्याला त्या खड्ड्याच्या वर येता येत नव्हतं. बरेच वेळेस प्रयत्न करूनही तो आता त्याच्या आईला म्हणलं की आता मी तर काही वर येऊ शकत नाही, आता आपली शेवटची भेट. पण त्यानंतर त्याची आई आणि बरेच जे वर बेडूक होते तर ते सगळ्यांनी त्याला विश्वास दिला, आशा दाखवली की बाबा नाही तू वर येऊ शकतो. त्यांनी बऱ्याच वेळ प्रयत्न केल्याच्या नंतर की बाबा या साईडनं इथून जागा आहे किंवा ह्या वेलीवर तुम्ही ये. तर असंच आपल्याला सुद्धा आशावाणीवरती जगत राहायचं. म्हणजे तो बेडूक शेवटी त्या सगळ्यांच्या मदतीनं म्हणा किंवा त्यांच्या प्रयत्नानं म्हणा किंवा त्यांचं जे बोलणं आहे, त्यांची जी विश्वासवाणी आहे, त्यांचं ते ऐकून काय केलं की वर आलेलं आहे. तर आपल्याला सुद्धा वाईट गोष्टी खाली ठेवा आणि त्या विश्वासवाणीला तुमच्या स्वतःच्या आतली जी आशा आहे, विश्वास आहे, त्याला घेऊनच तुम्ही वर या. आणि त्यानंतर 5वी गोष्ट आहे की नेमकं तुम्ही लक्ष कुठं ठेवता, तुमचं लक्ष कुठं असतं. विचार करता तुम्ही, ठीक आहे तुमच्यामध्ये आशा आहे, विश्वास आहे, पण नेमकं तुमचं लक्ष कुठल्या गोष्टीवरती केंद्रित आहे. 5वा नियम आहे विचार करण्याचा. की आपण काय करतो, सगळ्या आजूबाजूचा विचार करतो. पण जसं अर्जुनाला फक्त मासा न दिसता त्या माशाचा डोळा दिसला होता, तसं आपल्याला आपलं फक्त ध्येय दिसलं पाहिजे. तर आपल्या आजूबाजूला किती अडचणी आहेत किंवा आपल्या पुढे कोण जाते, आपला पाय कोण ओढते, तर या सगळ्यांचा विचार न करता तुमचं जे ध्येय आहे तर ते फक्त तुम्हाला तुमच्या समोर दिसलं पाहिजे. की बाकीच्या कुठल्याच गोष्टीकडं तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचं नाही. त्यानंतर 6वा जो नियम आहे तर तो आहे की श्रवणाला शरण. आपल्या आजूबाजूला बरेच व्यक्ती असतात, आपले शिक्षक असतील, आपली आई असतील, आपल्या घरातले मोठे व्यक्ती असतील, तर सगळेजण आपल्याला नेमके बरेच वेळेस काही ना काही सांगत असतात, पण आपण त्यांच्या सांगण्याकडे काय करतो, दुर्लक्ष करत असतो. तर तसं करू नका. तर श्रवण सगळ्यात महत्त्वाचा आजकाल तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तर तो आहे श्रवण. की आपल्याला जे मोठे व्यक्ती काही सांगत आहेत तर ते तुम्ही नीटनेटकं शांतपणे आणि समजूतदारपणे ऐकलं पाहिजे. बरेच मुलं ऐकतात पण समजून घेत नाहीत. की आई आपल्याला रागवली ना, समजून घेतलं पाहिजे की ते आपल्याला कशासाठी रागवत आहे, किंवा मॅमनी मारल्या रागवल्या तर तुमच्या ती चांगल्यासाठी आहे. तर श्रवणाला त्या ठिकाणी महत्त्व द्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे लिसनिंग, रीडिंग, एफर्ट्स आणि त्यानंतर कम्युनिकेशन म्हणजे संवाद. तुम्ही ऐकता, वाचन करता, श्रम करता बऱ्याच गोष्टी, पण त्यानंतर तुम्ही एकमेकांशी संवाद साधता का. बरेच वेळेस आपण आजकाल आपल्या आईवडिलांशी सुद्धा बोलणं कमी केलेलं आहे. ऐकतो आपण पण ते ऐकण्याचा काहीही उपयोग करून घेत नाही. आणि त्यानंतर श्रम. आजकाल आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे रेडीमेड पाहिजे असतात. की श्रम करण्याची आपली थोडीशी सवय कमी झालेली आहे. की बाबा ठीक आहे, बुक वाचून उत्तरं काढण्यापेक्षा आपण काय करतो, डायरेक्ट तो प्रश्न गुगलला सर्च करतो आणि आपल्याला काय वाटतं की पटकन आता मी हा प्रश्न सर्च केला आणि याचं उत्तर पाठ केलं की मला चांगले मार्क भेटतील. पण तसं करू नका. श्रवण पठण ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तेवढेच महत्त्वाचं आहे की तुम्ही श्रम केले पाहिजेत. स्वतःला थोडंसं कष्ट द्या. कष्टाचं तुम्हाला फळ एक दिवस नक्की भेटेल. आणि कष्ट केल्यानंतर तुम्हाला श्रम केल्यानंतर जर काही अडचणी येत असतील त्यासाठी तुम्ही तुमच्यासोबत असणारे जे तुमचे सोबती आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत किंवा आईवडील असतील, तुमचे गुरुजन असतील, तर त्या कोणासोबतही तुम्ही काय करा की कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधा. एकमेकांशी जर तुम्ही बोलत राहिलात तरच तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणीवरती उपाय तुम्ही सापडू शकता किंवा शोधू शकता. तर यासाठी तुम्हाला एक छोटंसं छान असं उदाहरण दिलेलं आहे की एक हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी असतो आणि तो बरेच दिवस 4-8 दिवस आपल्या रूमच्या बाहेर येत नाही, ना जेवतो, ना अभ्यास करत असतो, ना वर्गामध्ये येत असतो. हॉस्टेलला राहणार
शिक्षकांनी बरीच विनंती केली त्याला की नाही, पण तो कारण सांगत असतो माझी तब्येत ठीक नाहीये, किंवा मला असं बसावंसं वाटत नाही, मला काही चांगलं वाटत नाहीये, किंवा मी वर्गात आलो तर मला काही येत नाही. म्हणजे बाकीच्या मुलांच्या तुलनेमध्ये माझा अभ्यास त्याचा कमी आहे आणि कदाचित मी याच्या पुढं काहीच करू शकणार नाही. म्हणजे तो हरल्यासारखा होत होता. आता त्याच्या शिक्षकांना थोडीशी चिंता वाटली आणि त्याच्यासाठी त्यांनी एका समुपदेशकाला बोलवलं. कारण संवाद साधायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्या मुलाच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते आपण जाणून घेतल्याशिवाय आपण त्याच्या समस्येवरती उपाय काढू शकत नाही. मग त्याच्या शिक्षकांना वाटलं की आपण आता याला समुपदेशन करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला त्याला बोलवलं आणि त्या सरांनी म्हणले की हा विद्यार्थी असा असा आहे, त्याचा प्रॉब्लेम, आणि तुम्ही काय करायचे त्याला थोडंसं समजावून सांगा, बोला. मग समुपदेशक दररोज त्याच्या रूममध्ये जायचे. एकतर म्हणजे त्याचे जे विचार आहे त्याच्या मनातले, ज्या वाईट विचाराने त्याला ग्रासलं होतं की बाबा आता मी काही करू शकणार नाही, किंवा माझी तब्येत मला साथ देत नाही, आता कदाचित मी याच्या पुढे कधीच व्यवस्थित होणार नाही, मग स्वास्थ्याला असेल किंवा विचाराने असेल. मग ते हळूहळू 4-8 दिवस त्याच्या दररोज रूममध्ये जायचे, त्याला जेवणही द्यायचे आणि त्याचबरोबर त्याला वर्गातला जो अभ्यास आहे तोही शिकवायचे आणि त्याचबरोबर त्याच्या मनातील वाईट विचार कमी करण्यासाठी सुद्धा त्याला समुपदेशन करायचे. बरेच दिवस झाले, म्हणजे 1 महिन्याच्या जवळपास दररोज ते सांगायचे आणि त्या मुलाला व्याकरणातल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण हळूहळू त्यांच्या सुद्धा लक्षात आले की बाबा मी ज्या गोष्टी सांगतोय तर त्या मुलाला समजत नाहीयेत किंवा तो समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आता समुपदेशक असले तरी सुद्धा त्यांना राग आला त्याचा की बाबा मी एवढा प्रयत्न करतो याला चांगलं बनवण्याचा, पण हा काही आपल्या मनातले वाईट विचार सोडून द्यायचा प्रयत्न करत नाही. मग तेव्हा त्यांनी काय केलं की एक दिवस दुसऱ्या दिवशी आलेच नाही. मग शिक्षकाने विचारलं सर आला नाही, तर ठीक आहे त्यांनी म्हणजे थोडंसं काहीतरी कारण सांगितले. एक 8-15 दिवस गेले आणि त्यानंतर मग शिक्षकाने एक दिवस स्वतःहूनच त्या समुपदेशकांना कॉल केला की तुम्ही ज्या मुलाला बोलत होतात त्याच्या रूममध्ये जाऊन समुपदेशन करत होतात तर तो मुलगा आज वर्गामध्ये सगळ्यात टॉपला गेलाय, तर नेमकं तुम्ही हे कशासाठी केलं, कसं केलं? तर मग तेव्हा ते समुपदेशक म्हणले की ठीक आहे, मी त्याला सांगितलं, त्याच्या मनातले वाईट विचार झाले, पण बरेच वेळेस म्हणजे त्याला की मी सांगितलं तरी सुद्धा तो समजून घेण्यास तयार नव्हता. मग मला वाटलं की बाबा आपण सांगण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे की त्याला स्वतःला करायला वेळ दिला पाहिजे. म्हणजे त्याला स्वतःला सुद्धा कळलं पाहिजे की सगळ्या गोष्टी मला बाहेरून म्हणजे भेटणार नाही, तर काही गोष्टी मी सुद्धा प्रयत्नाने केल्या पाहिजेत आणि त्यासाठी मला श्रम करण्याची खरंच गरज आहे आणि त्यामुळे कदाचित त्यामध्ये तो बदल झालेला असेल. त्यानंतर जो 7वा नियम आहे तर तो अथक श्रमाचं फळ किंवा आपल्याला जे प्रयत्न आपण करत असतो तर प्रयत्नांची कास आपण कधीही सोडली नाही पाहिजे. प्रयत्न नेहमीच आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला यश शिखरावरती नेऊन पोहोचवत असतात. तर अशा जागृत असलेल्या लोकांना नेहमीच यश प्राप्त होत असते आणि या गोष्टीवरच जर आपण स्वतःला आजमावून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी साध्य होतील. तर छोट्याशा एका मुलीचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की ती लहान असताना तिला एक आजार होतो आणि त्यामध्ये तिनं तिची जी चालण्याची शक्ती असते तर ती काय करते, गमावून बसते. अगदी असं तिला आता की पाय सुद्धा टाकता येत नसतो दुसऱ्याच्या मदतीने, म्हणजे उभा जरी राहायचं असलं तरी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. पण त्यासोबत तिच्या आईनं मात्र, ती ज्या लहान मुलीची आई होती तर तिनं मात्र प्रयत्न सोडले नाही. सगळे डॉक्टर हरले पण तिची आई म्हणायची, तिच्या मनामध्ये एक ठाम विश्वास होता, आशा होती, आजीचा जीभ तेवत होता तिच्या मनामध्ये की नाही माझी मुलगी एक दिवस नक्कीच चालू शकेल काही किंवा धावू सुद्धा शकेल. तिनं खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर त्या मुलीने सुद्धा तिच्या त्या प्रयत्नाला काय केलेले, साथ दिलेली आहे आणि त्यानंतर तीच मुलगी मोठी होऊन 1960 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 3 स्वर्ण पदक जिंकून तिनं काय करते की म्हणजे स्वतःचं जी तिच्या मनातली जी आशा आहे तिच्या आईच्या मनातली तर त्याचं प्रतीक तिनं त्या ठिकाणी साध्य करून दाखवते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये जर प्रयत्न सोडला नाही तर तुम्हाला सुद्धा असंच यश प्राप्त करता येईल. 8वा जो आहे तर 8वा जो नियम आहे तर तो आहे की निराशासुराचा वध. आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची किंवा कधीच निराशा येऊ देऊ नका. जे हे आशेवरती चाललेलं आहे ठीक आहे, आज नाही तुम्हाला यश आलं तर उद्या तरी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मनात सदैव आशा जागृत ठेवण्यासाठी श्रवण, श्रम आणि संवाद हे तर आपण 3 गोष्टी बघितल्यात, पण त्याचबरोबर तुम्हाला लेखन सुद्धा महत्त्वाचं आहे. जे तुम्ही ऐकता, बघता, तुम्ही जे श्रम करता, जे वाचता, एकमेकांना
एकमेकांशी तुम्ही जे बोलता ज्या गोष्टी, तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही काय केल्या पाहिजे की ठीक आहे, तुम्हाला एकमेकांना सांगता येत नसेल तर त्या लिहून ठेवा. लेखन सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये कुठल्या गोष्टीची निराशा येत असेल तर ती तुम्ही तुमच्या शब्दातून तरी इतरांना सांगू शकता किंवा ती तुम्ही तुमच्या मनाला व्यक्त करून देऊ शकता. तर निराशासुराचा तुमच्या मनामधून वध करून टाका आणि तुमच्या आयुष्यामध्ये उम्मीदेवीचं आवाहन करा. उम्मीद की नाही, हिंदीमध्ये एक म्हण आहे की उम्मीद पर तो दुनिया कायम है किंवा टिकी है. तर त्यानंतर जो 9वा नियम आहे, तर 9वा नियम आहे अखेरचा घाव कधी घालायचा. बरेच अथक श्रम करून किंवा प्रयत्न करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही आणि त्यानंतर आपण निराश होतो किंवा आपल्या मनातली जी आशा आहे तर ती हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळे मग आपण थोडासा प्रयत्न करायचा सोडून देतो किंवा कमी करतो. पण तेव्हा सुद्धा तुम्ही नाउमेद होऊ नका. अखेरचा घाव केव्हा घालायचा आहे आणि काय करायचं आहे तर हे तुम्ही नेहमीच तुमच्या लक्षात किंवा मनामध्ये कायम ठेवा. आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातलं जे एक छोटंसं हिवरे बाजार नावाचं एक गाव आहे तर त्या गावाचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे अगदी त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा लोकांना वणवण करत त्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकत फिरावं लागायचं. गाव खूप मोठं, स्वतःच्या बरेच अशी त्यांच्याकडे जमिनी होत्या, पण पाण्याचा त्यांना काय होतं की म्हणजे पाण्याची कमतरता भासल्यामुळे ते लोक इकडे तिकडे गाव सोडून जायला निघाले. आणि त्या ठिकाणचे जे सरपंच होते तर त्यांनी विचार केला की बाबा असे जर लोक गाव सोडून जाऊ लागले तर मग एक दिवस गाव काय होईल, पूर्ण नष्ट होईल, म्हणजे गावाचं नामोनिशाण राहणार नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि तेव्हाच त्यांनी एक विचार केला की आपल्याकडं आपल्या गावाच्या आजूबाजूला बरेच असे डोंगर आहेत, त्याच्यावरून पाणी डोंगरातून खाली उतरत असतं आणि मग त्या पाण्याचा जर आपण सदुपयोग केला किंवा ते जे पाणी आहे तर त्याचं थोडंसं विचारपूर्वक जर नियोजन केलं तर आपल्या गावाला पाणीच नक्की येऊ शकतं आणि आपलं गावसुद्धा हिरवगार होऊ शकतो. आणि त्यांनी काय केलेलं आहे मग की त्याच पाण्याचा सगळ्या गावकऱ्यांच्या मदतीनं आणि त्याचबरोबर सरकारची मदत घेऊन त्यांनी आपल्या गावाच्या आजूबाजूला जे डोंगर होते त्यावरून उतरणारं जे पावसाचं पाणी होतं तर त्या पाण्याचं त्यांनी नियोजन करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं ते गाव आज प्रत्येक ठिकाणच्या उत्पादनामध्ये म्हणा तर नंबर 1ला आहे. तर तो जो त्यांचा प्रयत्न होता, जे पाणी आहे तर ते जे वायकारले जाणार होतं तर त्याचा सदुपयोग, तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमचे प्रयत्न कधीच वाया जाणार नाही. पण शेवटी जे आहेत शेवटच्या दिवसांमध्ये आपण काय करतो, थोडंसं अभ्यास कमी करतो, नाही बाबा आता झालंय, पण तसं करू नका. शेवटचा गाव हा तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतो. 10वा आहे आशेतून जन्मते ती नवी आशा. आपली आशा सोडू नका. तर आशेतूनच उद्याला येते नवी आशा. तर आपली जी आशा आहे तर ती सोडू नका. म्हणजे ठीक आहे गड्या, आता मी अभ्यास करतोय, आज 10 मार्क पडले 30 पैकी, तर ठीक आहे, त्या 10 मार्कावरतीच तुम्ही थोडंसं आणखीन जास्त प्रयत्न करा, आणखीन मनातली तुमची आशा वाढवा आणि काय करा की थोडेसे आणखीन जास्त प्रयत्न करून तुम्ही स्वतःच्या मनातील आशेला जागृत ठेवा आणि नवीन आशा तुमच्या मनामध्ये ठेवा. शेवटचा जो नियम आहे तो आशेतूनच फुलतो जीवनाचा अंकुर किंवा दुःखांना आशेचा स्रोत बनवा. आपण बरेच जण म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढं मोठं दुःख आलंय, आता मी काही करू शकणार नाही, पण त्या दुःखामध्ये सुद्धा नवीन आशेचा किरण तुम्ही कुठंतरी शोधण्याचा प्रयत्न करा किंवा शोधला पाहिजे. तर यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे, तेवढी झाली की आपण काय करू, पहिली ताट बसा, 1-2 मिनिटं बोलणार आहे फक्त, तुमच्यासाठीच आहे ना, त्याला ताट बसा. तर एक छोटीशी गोष्ट आहे की आशेतूनच आपल्या जीवनाचा अंकुर फुलत असतो. तर एक मनुष्य असतो आणि तो घर खरेदी करायला गेला असतो. मग एक जुना आणि एका व्यक्तीला विकायचं असतं. मग तो जुना मालक जो आहे घराचा तो त्या नवीन व्यक्तीला घर दाखवतो आणि मग त्या व्यक्तीला हे आलेले आवडतं तर तो घर खरेदी करतो. पण त्या घराच्या पाठीमागे एक छोटीशी त्यानं बाग केलेली असते आणि त्या बागेमध्ये एक झाडाचा जो जळलेला बुंदा असतो, खोड असतो खालचं, तर ते त्यानं बघितलेलं असतं. मग तो नवीन घर घ्यायला आलेला व्यक्ती काय म्हणतो की हा झाडाचा बुंदा जो आहे तर तो नेमकं कशामुळे आहे ना, जळलेलं कशामुळे ते झाड आहे त्याचं खोड. तर तो जो घर विकणारा व्यक्ती असतो, त्या घराचा जुना मालक, तर तो काय करतो, म्हणतो की बाबा काही वर्षांपूर्वी आमच्या ह्या बागेमध्ये काय झालं, आग लागली होती आणि या आगीमध्ये आमची पूर्ण बाग काय झाली, जळून नष्ट झालेली होती. आणि मग आम्ही काय केलं की ते सगळे लहान लहान बारीक सारीक जे झाडं होते तर ते काढलो आणि त्या ठिकाणी नवीन लावलो. पण हे झाड आम्हाला खोड काही काढता आलं नाही आणि ते तसंच राहिलं.
मग तो नवीन व्यक्ती घर घेतो आणि त्या ठिकाणी घराच्या बाहेर त्याला जे काही काम किंवा नवीन थोडंसं काही करायचं ते करतो आणि घरात राहायला येतो. मग त्यानंतर काही दिवसांनी तो आता दररोज बाहेर आपले जे बाग आहे घराच्या मागच्या साईडला परस बाग, तर तो काय करतो दररोज झाडांना पाणी द्यायला जात असतो. मग तो काय करतो बाकीची जी झाडं आहेत जिवंत किंवा चांगली फुललेली हिरवीगार, तर त्यांच्यासोबतच त्या जळलेल्या त्या जे खोड आहे तर त्या खोडाला सुद्धा तो पाणी देतो. आणि काही दिवसानंतर ते जे जळलेलं खोड होतं तर त्या खोडाला सुद्धा नवीन पाणी फुटण्यास सुरुवात होते. आणि मग त्या नवीन व्यक्ती जो आहे घर घेतलेला, तर त्याला त्याच्या बरेच आता व्यक्ती आपण घर घेतलं म्हणले की भेटण्यासाठी येतात, नातेवाईक असतील, मित्र असतील. तर मग प्रत्येक व्यक्ती आला की तो काय म्हणायचा की तुम्ही आशेला कधी भेटलायच का हो? मग त्यांना वाटायचं आशा म्हणजे नेमकं काय, तर तो म्हणायचं की आमच्याकडे आशा आहे तुम्ही, आणि तुम्ही त्या आशेला नक्कीच भेटा, तुम्हाला त्या आशेचा तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्न किंवा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल. मग त्यांना आश्चर्य वाटायचं की आशा नेमकी असते काय. तर तो मग त्या जळलेले जे झाड आहेत ते खोड आहे तर त्या खोडाला पाशी न्यायचं आणि त्याची जी नवीन फुललेली पालवी आहे तर ते दाखवायचं त्याला की बाबा आता याचं पूर्ण नष्ट झालं होतं, पण त्यानं त्यातून सुद्धा आपलं आयुष्य काय केलेले परत एकदा हिरवगार केलंय किंवा भरलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनात कुठं वाईट विचार येत असतील की बाबा की मी आता कुठंतरी खचलोय, तर तसं करू नका. आणि तुमचे जे दुःख आहेत किंवा समस्या आहेत त्यांनाच तुम्ही काय करायची तुमच्या जीवनाचा स्रोत बनवा. थँक्यू. तर इथं संपलेलं आहे.